हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आकाश संजय खोब्रागडे आहे. मी दिल्ली विश्वविद्यालयामध्ये पी-एच-डी स्कॉलर आहे समाजशास्त्र डिपार्टमेंटमध्ये. मी आज तुम्हाला भेटायला आलो आहे कारण की आयझर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स रिसर्च अँड एज्युकेशन आयझर म्हणून एक प्रकारचं इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये. हे 7 इन्स्टिट्यूट्स आहे, ज्याच्यामध्ये खूप प्रीमियम प्रकारचे एज्युकेशन असतात आणि ते विशेषतः ते सायन्स संदर्भात असतात. ज्याच्यामध्ये आपण बायोलॉजी, झूलॉजी किंवा बायोकेमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, इकॉनॉमिक्स या प्रकारचे सब्जेक्ट्स त्याच्यामध्ये असतात. नवीन पण सब्जेक्ट त्याच्यामध्ये आले आहेत, ज्या प्रकारे डेटा सायन्सेस किंवा कॉम्प्युटर सायन्सेसचे सब्जेक्ट आणखी काही आयझरच्या डिपार्टमेंटमध्ये तिथे आपल्याला बी-टेक सुद्धा पाहायला भेटते आणि इथे जाणं ज्यासाठी आपल्याला फक्त 12th लागते. 12thची एक्झाम आपण दिल्याच्या नंतर हे आपण फॉर्म भरता येते हे आणि याच्यामध्ये आपल्याला अ, अ, अभ्यास म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घेता येते. इथे बी-एस आणि एम-एसची डिग्री आपल्याला इंटिग्रेटेड याच्याने भेटते. जेव्हा आपण इथे ॲडमिशन घेतो 12वीच्या नंतर, आपल्याला इंटिग्रेटेड बी-एस म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आणि मास्टर ऑफ सायन्सची डिग्री आपल्याला इथे भेटते. तर एक वेळा याच्यामध्ये आपण ॲडमिशन घेतल्याच्या नंतर आपल्याला खूप प्रकारचे एक्सपोजर इथे भेटतात. कारण की हे जे इन्स्टिट्यूट्स आहे, हे भारतामध्ये खूप प्रीमियम इन्स्टिट्यूट्स आहे. आणखी यांची जी लिंक आहे, ते विदेशामध्ये सुद्धा असते. आणखी याला सेंट्रल गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट आहे. तर यामुळे इथे रिसर्च आणखी जे एज्युकेशन आहे, ते एकदम उच्च दर्जाच्या आपल्याला पाहायला भेटते. तर मी एक ब्रीफ इंट्रोडक्शन तुम्हाला आयझरबद्दल दिलं आहे. अ, आता मी त्याला थोडं आणखी डीपमध्ये तुम्हाला याच्याबद्दल सांगणार, की आयझर कुठे-कुठे आहे? आपण तिथे कोणत्या प्रकारे जाऊ शकतो? याच्यासाठी कोणती एलिजिबिलिटी असते? पेपर पॅटर्न कसं असते? एक्झाम केव्हा राहतात? या प्रकारच्या मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं आहे, की आयझर भारतामध्ये 7 आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या नावाने हे इन्स्टिट्यूट आहे. हे भारताच्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये आहे. आणखी त्याचे नाव आहे, जसं आपल्याला पाहिलं तर बेहरामपूरमध्ये एक आहे, भोपाळमध्ये एक आहे, कोलकातामध्ये एक आहे, मोहालीमध्ये एक आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी पुण्यामध्ये सुद्धा एक आयझरचं आहे. त्रिवेंद्रपुरममध्ये सुद्धा आहे, आणखी त्रिपुरामध्ये. असे हे 7 आयझरचे इन्स्टिट्यूट्स आहेत. आणखी ह्या आयझरच्या इन्स्टिट्यूट्समध्ये फक्त सायन्स एज्युकेशनवर फोकस केलं गेलं आहे. जसं IITमध्ये इंजिनिअरिंगवरती फोकस केलं गेलं आहे. नीटच्या आपण इंटरेस्ट देतो त्याच्यामध्ये मेडिकलसाठी फोकस केलं गेलं आहे. त्याच प्रकारे जेव्हा आपण आयझरबद्दल विचार करतो, तर आयझरमध्ये फक्त सायन्स एज्युकेशनवर फोकस केला आहे. ज्या प्रकारे वेगवेगळे सायन्सची जी डिग्री आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅथेमॅटिक्सचा एक भाग असू शकतो किंवा फिजिक्स असू शकतो किंवा केमिस्ट्री असू शकतो किंवा बायोलॉजी सायन्सेस असू शकतो. या प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत. आता मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये याचं सांगणार, की कोणकोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये, कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला कोणकोणते विषय भेटू शकतात. जसं आपण आयझर बेहरामपूर जे ओडिसामध्ये आहे, त्याच्याबद्दल अगर आपण विचार केला, तर तिथं आपल्याला बायोलॉजिकल सायन्स असा एक सब्जेक्ट असतो, केमिकल सायन्स असा एक असतो, कॉम्प्युटर सायन्स असा असतो, अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट सायन्स असा एक सब्जेक्ट असतो, मॅथेमॅटिकल सायन्स असतो, आणखी एक फिजिकल सायन्स असा एक सब्जेक्ट असतो, जो फिजिक्सवर काम करतो. याच्यामध्ये आपल्याला बी-एस आणि एम-एसची डिग्री आपल्याला भेटतात. म्हणजे ज्याच्यानंतर जेव्हा आपण 12th नंतर तिथे जातो, तर तिथे आपल्याला बॅचलर ऑफ सायन्सेस मध्ये आपल्याला आपलं ॲडमिशन होते. आणखी जसं आपण 3 वर्षाची डिग्री केली, मग त्याच्यानंतर आपोआपच आपलं ॲडमिशन मास्टरमध्ये होते. तर इंटिग्रेटेड डिग्री असते बी-एस, एम-एसची. त्याच प्रकारे जेव्हा आपण भोपाळच्या आयझरबद्दल आपण विचार करतो, तर भोपाळच्या आयझरमध्ये बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, केमिस्ट्री सुद्धा, डेटा सायन्सेस अँड इंजिनिअरिंग, अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट सायन्स, इकॉनॉमिक सायन्सेस आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अँड कॉम्प्युटर सायन्स असे या प्रकारचे सब्जेक्ट असतात. नेहमी आपल्याला पाहायला भेटते, की मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट जे आहे ते IIT आणखी नीट इकडे प्रिपेअर करतात. पण मी आता तुम्हाला सांगितलं, जसं आपण इथे साठी आपण प्रिपेअर करतो. कधी-कधी जेईमध्ये आपलं ॲडमिशन होऊ नाही शकत. तर आयझर त्या स्टुडंटसाठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. कारण की इथे सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणखी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सारखे सब्जेक्ट आपल्याला पाहायला भेटते. आणखी इथे विशेष बी-टेकची डिग्री भेटते. बीच्या व्यतिरिक्त
बीटेकची डिग्री आपल्याला भेटते, जे मोर थेरोटिकल नसून मोर प्रॅक्टिकल आहे. बीटेकची डिग्री मोर प्रॅक्टिकल असते, प्रॅक्टिकल अप्रोच सोबत काम करते. याच्यामध्ये ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्सेसची पण डिग्री भेटते, ज्याच्यामध्ये लिबरल आर्ट्स या प्रकारचे आपल्याला शिकायला भेटू शकते तिथे आपण ऍडमिशन घेतले तर. त्याच प्रकारे जे कोलकाताचा आयझर आहे त्याच्यामध्ये पण याच प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत, जे आपल्याला मी तुम्हाला याच्या अगोदरच्या बेहरामपूर आणखी कोलकाताच्या याच्यामध्ये सांगितलं आहे. तर या सॉरी भोपाळच्या याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच प्रकारे कोलकाता आयझरमध्ये पण आपल्याला या प्रकारची डिग्री भेटू शकतात. याच्यामध्ये कम्प्युटेशनल आणखी डेटा सायन्सेस किंवा अर्थ सायन्सेस जे आपल्याला विशेषतः खूप कमी युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला पाहायला भेटते, किंवा ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीज जे आहेत त्याच्यामध्ये अर्थ सायन्सेस नावाचा असा कोणता पण विषय आपल्याला नाही पाहायला भेटत. पण आयझर सारख्या इमिनेंट आणखी प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला अर्थ सायन्सेस म्हणून पण एक डिग्री भेटते. आणखी मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स सारखे पण आपल्याला डिग्री भेटतात. आणखी अपडेटेड जे डिग्री आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं डेटा सायन्सेस जे कोलकाता देत आहे, या प्रकारचे कोलकातामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच प्रकारे जे मोहालीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला याच प्रकारचे अर्थ आणखी इन्व्हायरमेंटल सायन्सेसची डिग्री आपल्याला पाहायला भेटते. आणखी फिजिकल सायन्सेस, मॅथमॅटिकल सायन्सेस, केमिस्ट्री, केमिकल सायन्सेस या प्रकारचे वेगवेगळ्या डिग्री याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते. पुण्यामध्ये जे खासकर महाराष्ट्रांचे जे स्टुडंट्स आहेत, जे महाराष्ट्र जे आपण आहोत त्यांच्यासाठी जे पुण्यामध्ये जे आयझर ओपन झाला आहे त्याच्यामध्ये 288 सीट्स अलॉट केली आहे. म्हणजे दरवर्षी 288 सीट्स साठी स्टुडंट्स फाईट करू शकते, आणखी याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकते. बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असते इथे आपल्याला सायन्सच्या डिग्रीमध्ये. म्हणजे आपण बीएससी ना करता आपण किंवा बीएस करू शकतो आपण आयझर मधून. तिथे बायोलॉजिकल सायन्सेसची डिग्री आहे, केमिस्ट्रीची आहे, डेटा सायन्स. ज्या स्टुडंटला आपण कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छुक आहे, कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये डिग्री घ्यायची इच्छुक आहे, त्यांच्यासाठी बेस्ट आहे इथे आपण डेटा सायन्सेसच्या याच्यामध्ये जाऊन कम्प्युटरचा पण कोर्स आपण करू शकतो. या पुणे आयझर मध्ये आणखी एक फॅसिलिटी आहे, त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं अर्थ सायन्सेस म्हणून एक डिग्री आहे, त्याच्यासोबत इथे अर्थ सायन्सेस अँड क्लायमेट सायन्सेस म्हणून सुद्धा एक डिग्री आपल्याला पाहायला भेटते. हे जे डिग्री आहे क्लायमेट सायन्सेस, तुम्ही आता पाहायला असणार आजच्या विश्वामध्ये आता जे विश्व आहे ते क्लायमेटवर खूप जास्त भर देत आहे. म्हणजे ज्या प्रकारे पृथ्वीचं तापमान वाढत आहे, कुठे पण पाऊस होते, कुठे पण उन्हाळा, म्हणजे कुठे पण आपल्याला खूप जास्त ऊन पाहायला भेटत आहे. या प्रकारचे वेगवेगळे जे पर्यावरणमध्ये बदल होते, याचं जे स्टडी होते ते क्लायमेट सायन्सेस मध्ये होते, जे पुण्याच्या आयझरमध्ये आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना या प्रकारच्या विषयामध्ये पण रुची आहे तर ते पुणे आयझर मध्ये जाऊन क्लायमेट सायन्सेसची डिग्री घेऊ शकते. याच्यामध्ये आपल्याला सायन्स एज्युकेशनवर स्पेसिफिकली आणखी एक डिग्री देत आहे पुण्याच्या आयझरमध्ये. आणखी मॅथमॅटिकल, आणखी फिजिक्सची पण डिग्री आहे. त्याच प्रकारे केरलामध्ये सुद्धा त्रिवेंद्रपुरमचा जो आयझर आहे त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ, इन्व्हायरमेंटल अँड सस्टेनेबल सायन्स म्हणून एक डिग्री त्याच्यात देण्यात आली आहे. बायोलॉजिकल सायन्सेस, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फिजिक्स या प्रकारचे डिग्री तर त्याच्यात आहे. पण हे थोडंसं वेगळं मी सांगत आहे, कारण की इथे अर्थ अँड इन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, ज्याचं मी आता थोड्या वेळा अगोदर सांगितलं तुम्हाला की कोणत्या प्रकारे विश्वामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणखी क्लायमेटवरती खूप जास्त काम होत आहे, खूप जास्त भर देण्यात येत आहे. खूप सायंटिस्ट जे आहेत त्याच्यामध्ये खूप विचार करत आहेत. तर आपल्याला या विषयामध्ये पण आपल्याला समोर आपलं करिअर बनवता येते. आणखी याच्यामध्ये पण भरपूर अपॉर्च्युनिटी समोर अवेलेबल होत आहे. याच प्रकारची शेवटची जी युनिव्हर्सिटी आहे, जे त्रिपुरा आंध्र प्रदेशमध्ये आहे, तिथे बायोलॉजी, केमिस्ट्री, अर्थ अँड क्लायमेट सायन्सेस, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स या प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तिथे पाहायला भेटत आहे. तर आपण यासाठी या प्रकारची युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा या प्रकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये जाणं आवश्यक आहे, कारण की इथे गेल्याच्या नंतर आपल्याला वर्ल्ड क्लास एक्सपोजर भेटते, ज्याच्याने आपला जो होते आपण जास्त चांगलं आपल्या विषयामध्ये करू शकतो. आणखी इथे राहण्याची आणखी उत्तम फॅसिलिटी सुद्धा देते. दुसरं याच्यामध्ये फी स्ट्रक्चर जो आहे ते खूप कमी राहते, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर असल्यामुळे इथे फीस खूप कमी लागतात. अगर आपण पाहिलं की SC, ST, OBCच्या मुलांसाठी ट्युशन फीज माफ असते, आणखी हॉस्टेल फॅसिलिटी सुद्धा असते. तर त्यांना जास्तीत जास्त 15-20 हजारामध्ये त्यांचं सेमिस्टर क्लिअर होते, किंवा थोडं जास्त अगर झालं तर त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण राहणं, खाणं, अभ्यास पूर्णचं पूर्ण
म्हणजे तुम्ही समजून घ्या 50,000च्या अंदर हच त्यांचे 2 वर्ष किंवा 3 वर्षाचे अभ्यास पूर्ण होऊ शकते. या प्रकारची फॅसिलिटीज जी आहे सर्व स्टुडंटसाठी पण राहतात. दुसरं याच्यामध्ये ॲडमिशन घेतल्याने आपल्याला आणखी एक असा फायदा होते, की आपल्याला जे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज जे आहे, जसं कोणी व्यक्ती फिजिकल सायन्सेस मध्ये आपलं डिग्री करत आहे किंवा बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये करत आहे. तर या लोकांना विशेष तिथे लॅबोरेटरीज असणार, लायब्ररीज असणार, आणखी खूप अपडेटेड इक्विपमेंट असणार. त्याच्यामुळे ते लोकं तिथे जास्त चांगल्या प्रकारे प्रॅक्टिकल नॉलेज सुद्धा घेऊ शकतात. दुसरं इथे जे फॅकल्टीज असतात, ते फॅकल्टीज मोस्टली फॉरेन रिटर्न असतात किंवा भारतातल्या चांगल्या विश्वविद्यालयामधून युनिव्हर्सिटीजमधून ते पी-एच-डी आणखी वेगवेगळ्या विषयामध्ये एक्सपर्टीज असल्यामुळे ते जेव्हा ते शिकवतात, त्याच्याने खूप जास्त प्रभाव पडते विद्यार्थ्यांवर. आणखी नवीन जे अपडेटेड नॉलेज जे आहे या विषयाबद्दल ते आपल्याला भेटू शकते. तर यामुळे आपल्याला आयझर एक बेस्ट पर्याय असू शकते 12वीच्या नंतर. आता आपण पाहू की याची एलिजिबिलिटी काय आहे? जेव्हा आपण एलिजिबिलिटीवर पाहतो तर यासाठी फक्त आपल्याला 12th पास लागते. पण त्याच्यामध्ये पण सुद्धा 12वीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी सायन्स विषय निवडला आहे, त्यांच्यासाठी त्यांच्यासाठीच हे आयझरमध्ये ॲडमिशन घेता येणार. त्याच्यामध्ये सुद्धा मेजरली 4 विषयावर आयझर फोकस करते त्यांच्या एंट्रन्सवर, ज्याच्यामध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणखी मॅथेमॅटिक्स असे 4 विषय असतात. तर आपल्याला जेव्हा जो विद्यार्थ्यांनी कमीत कमी 3 विषय त्याच्या 12वी मध्ये असतात, जसा कोणाचा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ असतात किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असते. असे कमीत कमी 3 विषय त्याचे राहायला पाहिजे, तेव्हाच तो एलिजिबल असते 12वीच्या नंतर. दुसरं आपण याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायसाठी आयझर दरवर्षी IAT असं आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट अशी एंट्रन्स टेस्ट काढते, ज्याच्यामध्ये हे 7चे 7 जी इन्स्टिट्यूट्स आहेत ते अप्लाय करतात. आपल्याला 7 इन्स्टिट्यूटसाठी 7 वेगवेगळे फॉर्म भरायची आवश्यकता नसते. आपल्याला फक्त एकच अगर फॉर्म आपण भरला आयझर चा जे यावेळेस आला आहे, तर आपल्या 7 युनिव्हर्सिटीमध्ये आपण 7 इन्स्टिट्यूटमध्ये आपण अप्लाय करू शकतो. आणखी आपल्या स्कोरच्या अनुसार आपण तिथे एलिजिबल असतो. आणखी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपलं सिलेक्शन होते. दुसरं सर्वात मोठी गोष्ट, एक वेळा आपण फॉर्म भरल्याच्या नंतर याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा खूप सोपी आहे. आयझरच्या वेबसाईटवर सिलेबस किंवा प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पण त्याच्यामध्ये दिले गेले आहे. आणखी सिलेबस या प्रकारचं की ज्या स्टुडंट्सनी 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे वाचलं आहे, त्याच प्रकारचं सिलेबस आपल्याला इथे सुद्धा पाहायला भेटतात. विशेष काही आपल्याला नवीन वाचायला नाही लागत. बायोलॉजीमध्ये सुद्धा एन-सी-आर-टीचा सिलेबस फॉलो होतो, मॅथेमॅटिक्समध्ये पण एन-सी-आर-टीचा सिलेबस फॉलो होतो, तसंच केमिस्ट्री आणखी फिजिक्समध्ये पण एन-सी-आर-टीचा सिलेबस तिथे फॉलो होतो. तर आपल्याला हे सर्व सिलेबस आणखी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स हे सर्व तिथे त्यांच्या वेबसाईटवर, आयझरच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे. तर आपण जे विद्यार्थी खूप इंटरेस्टेड आहेत ते तिथे जाऊन तिथे पाहू शकता. दुसरं आयझरमध्ये जेव्हा आपण पाहतो की की याचे सिलेक्शन कोणत्या प्रकारे होते, तर जेव्हा आपण पाहतो तर याच्यासाठी जी एक्झाम मी तुम्हाला सांगितली आहे, AIT आयझर ॲप्टिट्यूड टेस्ट, हे एक्झाम दिल्याच्या नंतर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर ते सिलेक्शन त्याच्यामध्ये होते. हे एक्झाम जे असते हे याच्यामध्ये 4 पेपर होतात. म्हणजे फिजिक्सचा एक पेपर होते, केमिस्ट्रीचा एक पेपर होते, बायोलॉजीचा एक पेपर होते, आणखी मॅथेमॅटिक्सचा, असे 4 सेक्शनमध्ये पेपर होते. पण याच्यामध्ये हे पेपर एक सोबतच होते. आणखी एक सेक्शनचे 15 क्वेश्चन याच्यामध्ये येते. म्हणजे आपण पाहिला तर फिजिक्सचे 15 क्वेश्चन येणार, मॅथेमॅटिक्सचे 15 क्वेश्चन येणार, बायोलॉजीचे 15 क्वेश्चन येणार, आणखी केमिस्ट्रीचे 15 क्वेश्चन येणार, आणखी आणखी असे 60 क्वेश्चन येणार. आणखी दर क्वेश्चन जो आहे तो 4 मार्काचा राहणार. तर असे 240 मार्काचा हा पेपर असते. आणखी याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असते, की आपला अगर एक क्वेश्चन राउंड झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे स्कोर केलं त्याच्यामधून आपल्याला -1 मार्किंग त्याच्यामध्ये असते. तर हे या प्रकारचा एक ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा एक टेस्ट घेण्यात येते याचं, की ज्याच्याने आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपण त्याच्यामध्ये चांगलं स्कोर करून आयझरमध्ये आपलं ॲडमिशन होऊ शकते. तर यावेळेस सुद्धा आयझरचे जे डेट्स आहे ते आली आहे. आयझरमध्ये लोकं पुरा अप्लाय करत आहेत. तुम्ही पण सुद्धा अप्लाय करा याच्यामध्ये. आणखी जी लास्ट डेट आहे ते 15 एप्रिल आहे. 15 एप्रिलच्या अगोदर प्रयत्न करा तुम्ही आयझरमध्ये अपलोड
अप्लाय करा. आणखी आयझरमध्ये अप्लाय करताना तुम्ही तुम्हाला किंवा कोणाला मेडिकल फील्डमध्ये सुद्धा जायचं असणार तर आयझरमध्ये जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तिथे IIT तिरुपती चा पण एक ब्लॉक दिसणार जे मेडिकल फॅसिलिटीज किंवा मेडिकल कोर्सेससाठी पण एलिजिबल असतात किंवा आयझेक म्हणून जे बँगलोरचे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यासाठी पण तुम्ही आयझरच्या ह्या ॲप्टिट्यूड टेस्टमधून तुम्ही जाऊ शकता. तर जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार कोणाला मेडिकलमध्ये इंटरेस्ट असणार तर ते आयझर थ्रू IIT तिरुपतीच्या याच्यामध्ये पण तुम्ही एक वेळा आपला पाहू शकता. धन्यवाद.